नमस्कार मित्रांनो. बघा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी बघा याच्यामध्ये तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 असे 2 भाषा असतात. आता भाषा 1 तुमची मराठी असेल किंवा भाषा 2 तुमची मराठी असेल. हा दोघांसाठी देखील व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. आता याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहेत बघा, हे जे 121 ते 150 पर्यंतचे हे काही प्रश्न असतात. आता ह्याचे जे काही आन्सर आहेत बघा, तुम्हाला ते आन्सर मी सांगतो. तर चला तर मग सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न. आता पहिला प्रश्न काय आहे बघा, उमंगणे. पहिला प्रश्न काय आहे बघा, उमंगणे. उमंगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. आता याचं आपल्याला काय करायचं बघा, उमंगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडायचा आहे. याचं जे उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 असणार आहे. काय तर आकलन. काय असणार आहे? आकलन. नंतर बघा प्रश्न क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 122 वा. प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त करते. म्हणजे प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त करते. ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, ह्याचं देखील उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 वाचन प्रेम. काय असणार आहे? वाचन प्रेम. नंतर बघा प्रश्न क्रमांक 123 वा. वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता? वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता? असा प्रश्न आहे बघा. ह्याचं जे काही उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 2. काय पर्याय क्रमांक 2 गृहलक्ष्मीचा आरंभ. काय असणार आहे? गृहलक्ष्मीचा आरंभ. नंतर बघा प्रश्न क्रमांक 124 वा. भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. म्हणजे भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडायचा आहे. मग ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, ह्याचं उत्तर बघा काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 निम्न. काय असणार आहे? निम्न. बरोबर आहे का? आता हे झालं बघा 124 पर्यंत. आता बघा 125 वा प्रश्न. 125 वा प्रश्न काय म्हणतंय? पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. विशेष नाम नसलेला पर्याय निवडायचा आहे. म्हणजे 125 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 ग्रंथ संग्रह. हे काय बघा, याचं उत्तर असणार आहे. नंतर बघा 126 वा प्रश्न. लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथ संग्रहामागील सांगितलेल्या कारणापैकी नसलेले कारण शोधा. आता आपल्या कारण शोधायचं बघा, म्हणजे प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे. काय असणार आहे उत्तर बघायचं? रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे. नंतर बघा प्रश्न 127 प्रश्न 127 बघा. प्रस्तुत उत्तराच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. प्रस्तुत उत्तराच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे उदाहरण शोधा. म्हणजे विधान शोधायचे. बरोबर आहे का? याचं 127 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे बघा. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. हे याचं उत्तर असणार आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 128 लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? आता ह्याचं जे काही हा जे प्रश्न आहे बघा, ह्याचं जे उत्तर असणार आहे बघा 128 प्रश्नाचं. 128 प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 4. काय होतं बघा? वाचन. लेकीच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? तर वाचनाचा. बरोबर आहे का? नंतर झाले बघा आता हे 128 पर्यंत. आता ह्याच्या पुढचे पाहू. आता 129 आता हे भाषा 2 मध्ये बघा, भाषा 2 जर तुम्ही मराठी घेतली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कविता येत नाहीये. 2 तुम्हाला फक्त उतारेच येतात. बरोबर आहे का? असे आता आता बघा 129 ते 135 पर्यंत दुसरा उतारा आहे. आता ह्याचे देखील आपण म्हणजे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे बघा. जिज्ञासा. जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे 129 चं. 129 चं उत्तर आहे बघा काय? जिकिरी. काय? जिकीर सॉरी जिकीर. काय उत्तर असणार आहे बघा ह्याचं? जिकीर. जिकीर हे उत्तर असणार आहे. नंतर बघा प्रश्न 130 बघा. या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? म्हणजे 130 चं उत्तर प्रश्न 130 प्रश्नाचं उत्तर बघा. या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे बघा 130 चं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय? खगोल. खगोलशास्त्र. खगोलशास्त्र. नंतर बघा 131 प्रश्न. 131 प्रश्न बघा. विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण हतबद्ध हतबद्ध झालो असे लेखकाला वाटते? म्हणजे 131
जे काही प्रश्न आहे बघा, ह्याचं उत्तर बघा. विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण हतबद्ध झालो असे लेखकाला वाटते? 131 चं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 1. काय? संहारकता. संहारकता. काय? संहारकता. नंतर बघा 132 वा प्रश्न बघा. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. आपल्या विशेष नाम शोधायचं बघा 132चं. पर्याय क्रमांक 3. काय असणार आहे? चंद्र. काय असणार आहे? चंद्र. नंतर बघा 133 वा प्रश्न पहा. 133 वा प्रश्न पहा. 133 वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती बाब अवगमनाशी संबंधित नाही? अवगमनाशी संबंधित नाही हे आपल्याला पाहायचं बघा. 133 वा प्रश्न. तर पर्याय क्रमांक 3 चं उत्तर असणार बघा. दारुगोळा निर्मिती. काय असणार आहे? दारुगोळा निर्मिती. नंतर बघा 134 वा प्रश्न. 134 वा प्रश्न बघा. मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. आपल्याला जात शोधायची बघा. मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. आपल्याला जात शोधायची बघा. 134चं उत्तर असणार आहे बघा, विशेषण. म्हणजे विलक्षणची जात काय आहे तर बघा विशेषण. बरोबर आहे का? नंतर बघा 135 वा प्रश्न. 135 वा प्रश्न बघा. लेखकाच्या मते कोणत्या 2 महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबविल्या? लेखकाच्या मते कोणत्या 2 महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबवल्या? या प्रश्नाचं उत्तर बघा. 135 वा प्रश्नाचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम. विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम. हे उत्तर असणार आहे बघा. नंतर बघा 136 वा प्रश्न. 136 वा प्रश्न सॉरी झाले आपले 135. 136 वा प्रश्न बघा. 136 वा. 136 वा बघा. एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामाचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे? आता इथून पुढे बघा तुमचे शिक्षणशास्त्र सुरू झाले बरोबर का? 136 ते 150 पर्यंत हे शिक्षणशास्त्राचे प्रश्न असणार आहेत. मग पहिला प्रश्न काय बघा. एखादा पाठ शिकल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर ह्याचं जे काही उत्तर आहे बघा, 136 प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. ससंदर्भ व्याकरण. काय असणार आहे? ससंदर्भ व्याकरण. नंतर बघा 137 वा प्रश्न. 37 वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती बाब चेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? मग 137 वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतना अवस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? आता 137 प्रश्नाचं उत्तर बघा. ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. काय असणार आहे? भाषा आत्मसात करणे. काय असणार आहे? भाषा आत्मसात करणे. म्हणजे पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतना अवस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? तर चं उत्तर असणार आहे भाषा आत्मसात करणे. नंतर बघा 138 वा प्रश्न. मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर या प्रश्नाचं उत्तर बघा 138 पर्याय क्रमांक 3 असणार आहे. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. म्हणून जे मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. हे उत्तर असणार आहे बघा. आता बघा 139 प्रश्न. 139 प्रश्न बघा. 139 प्रश्न बघा. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास खालीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा 139चं. पर्याय क्रमांक 3. त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. हे उत्तर असणार आहे बघा. आता प्रश्न क्रमांक 140 बघा. पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे? तर 140 वा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2. अधोगामी उपकौशल्य. काय असणार आहे बघा? अधोगामी उपकौशल्य.
त्याचं उत्तर असणार आहे बघा अधोगामी उपकौशल्ये. नंतर बघा नंतर बघा 141वा प्रश्न 141वा प्रश्न काय म्हणते बघा, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत संबरण म्हणजेच फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? म्हणजे बघा त्यांना फीडबॅक द्यायचा आहे, तर त्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? ह्याचं आपलं उत्तर पाहायचं आहे. तर बघा याचं उत्तर काय असणार आहे? 141 प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे हे याचं उत्तर असणार आहे बघा. नंतर बघा 142वा प्रश्न पुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे त्याचं काय उत्तर असणार आहे बघा. त्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 2 पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. नंतर बघा 143वा प्रश्न बघा. भाषेचा पाठ शिकविताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे असे करणे म्हणजे जेव्हा भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे असे करणे म्हणजे 143 या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असणार आहे बघा. पर्याय क्रमांक 2 काय बघा पाठ्यक्रम व्याप्यात भाषा हे उत्तर असणार आहे बघा. नंतर बघा 144 प्रश्न काय म्हणते बघा, कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? या प्रश्नाचं उत्तर बघा 144व्या. याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 3. काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण हे याचं उत्तर असणार आहे बघा. नंतर बघा 145वा प्रश्न व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? 145वा प्रश्न याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 2 काय सुधारते तर अचूकता बरोबर काय व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते तर अचूकता. नंतर बघा 145वा प्रश्न बघा नाही सॉरी 146वा प्रश्न बघा भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते असे करण्यास सांगणे म्हणजे एक भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते असे करण्यास सांगणे म्हणजे आता या प्रश्नाचं उत्तर बघा 146व्या पर्याय क्रमांक 2 मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. नंतर बघा 147वा प्रश्न लेखन प्रक्रिया पद्धतीने प्रोसेस अप्रोच कोणती बाब समाविष्ट असते? आता या प्रश्नाचं उत्तर बघा 147 प्रश्नाचं उत्तर असणार बघा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे बघा. म्हणजेच काय असणार आहे बी बुद्धिमंथन नंतर काय बघा डी आराखडा नंतर सी उजळणी आणि ए संपादन असा हा सिक्वेन्स असणार आहे. बरोबर आहे का? असा हा सिक्वेन्स असणार आहे. नंतर बघा 148वा प्रश्न बघा वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे 148वा प्रश्न आहे बघा. असे करणे म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो बघा 148 प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 काय करणे स्वमूल्यमापन. नंतर बघा 149वा प्रश्न बघा प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? आता या प्रश्नाचं उत्तर बघा 149चं काय महत्त्वाचं आहे तर बघा बालसाहित्य. काय महत्त्वाचं आहे? बालसाहित्य. आता बघा शेवटचा प्रश्न 150वा मुलामध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात महत्त्वाची मुलामध्ये
मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? कमी महत्त्वाची म्हणते. बरोबर आहे? कमी महत्त्वाची आहे. 150वा प्रश्न ह्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्टी सांगता येणे. शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्टी सांगता येणे ही बाब कमी महत्त्वाची आहे. हे होते बघा असे 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न ज्यांची मराठी भाषा 2 आहे बघा. यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांनी सर्वांनी एकदा पाहावा आणि लाईक आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.